आपण लास्ट लेक्चरमध्ये ॲग्रोनॉमीचे ऑब्जेक्टिव्ह बघितले. ॲग्रोनॉमी एमसीआर पीजी सीईटी पीवायक्यू 2024 आणि आज आपण बघत आहोत हॉर्टिकल्चरचे. तर सेशन स्टार्ट करण्याआधी काय करायचं आहे, सेशनला लाईक करायचं आहे. जर आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉन आहे नोटिफिकेशन ऑन करून द्यायचं आहे. कारण काय की आपण आता रुटीन मध्ये 2024 चे टॉपिक वाईज ऑब्जेक्टिव्ह बघणार, त्याच्यानंतर 2023 चे 2022. ओके, ऑलमोस्ट आपल्याच्यानं जेवढं कव्हर होईल 26 ऑफ जून पर्यंत तेवढा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. कारण काय, कारण तुमची 27, 28, 29 एक्झाम आहे आणि हे 3 दिवस एक्झाम झाल्याच्या नंतर आपण सुरुवात कशाला करूया, AFO आणि नंतर म्हणजे सोबत सोबत राहील AFO आणि MPSC ला. ओके, टाइम न दवडता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. माझी तुम्हाला विनंती असेल की काय करायचं आहे, आपल्या फ्रेंड सोबत शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या सेशनला लाईक करायचं आहे. ओके, मी जान्हवी डोसे तुमचं या युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बघूया आज हॉर्टिकल्चर. ओके, मूव ऑन टू द क्वेश्चन काय बघा, कोकण पहाडोली इज व्हरायटी ऑफ आणि ऑप्शन आहे मँगो, कोकोनट, जामुन, सिनेमॉन. बघा, आपल्याला आपण एमसीआर पीजी सीईटी देत आहोत. जास्तीत जास्त आपल्याला व्हरायटीज ह्या महाराष्ट्राच्या दिसतील. महाराष्ट्राचे 4 विद्यापीठ जे आहेत त्यांचं जे इनोव्हेशन आहे ते आपल्याला जनरली त्यावरती क्वेश्चन आपल्याला आणि स्पेशली हॉर्टिकल्चर मध्ये पाहायला मिळतो. आणि हॉर्टिकल्चर क्रॉप जर म्हटले तर हॉर्टिकल्चर मध्ये सगळ्यात जास्त इनोव्हेशन कसं कोणाचं आहे तर BSKKV दापोली. आपण कोकणवरूनच ओळखून जातो की ही काय दापोली युनिव्हर्सिटीची व्हरायटी आहे. पण लक्षात कसं ठेवायचं, इथे बघा कोकण बहाडोली ही जामुनची व्हरायटी आहे. करेक्ट आन्सर काय आहे, जामुन. तर आपण बाकी व्हरायटीज बघू, ज्या मेजर व्हरायटीज कुणी डेव्हलप केल्या आहेत, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ म्हणजेच काय BSKKV दापोलीनी. तर राईसच्या व्हरायटी बघा, ज्याची सुरुवात रत्नागिरी पासून होत आहे. रत्नागिरी 1, 2, 5, 24, 68, 73 आणि 711 ह्या काय सगळ्या राईसच्या व्हरायटी आहेत. कर्जतची सिरीज जी आहे ती राईसच्या व्हरायटीमध्ये कोणती सिरीज येते, रत्नागिरीची सिरीज येते, कर्जतची सिरीज येते. आणि अदर जर विचारल्या तर बघा पालघर, पनवेल म्हणजे कोकणचा जो एरिया आहे त्याला 1 to 1 2 ऍड करून द्यायचं. फोंडा घाट वगैरे आपण बघतो. ओके, तर ह्या कशाच्या आहेत, राईसच्या व्हरायट्या आहेत. आणि हायब्रिड राईसच्या व्हरायट्या बघा कोणत्या आहेत, सह्याद्री 1 आणि हा त्याचे नाव लक्षात ठेवणं गरजेचे आहे. वैशिष्ट्यी, सावित्री, हंसा, हिरकणी. ओके, सावित्री नदीवरून नाव देण्यात आलेलं आहे. तुम्ही MPSCचा जर अभ्यास करत असाल तुम्हाला माहिती आहे की आपलं जे कोकण रिजन आहे तिथं सावित्री नदीचा म्हणजे सावित्री नदी आपल्याला वाहायला म्हणजे वाहते ही आपल्याला पाहायला मिळते. ओके, तर लक्षात नावं कोणते लक्षात ठेवायचे, राईसचे फक्त एवढं लक्षात ठेवायचे की रत्नागिरीची सिरीज आहे, कर्जतची सिरीज आहे आणि फोंडा घाट, पालघर, पनवेलची सिरीज आहे. दुसरे लक्षात ठेवण्यासारखे आहेत वशिष्ठी, सावित्री, हंसा आणि हिरकणी. आणि हा याच्यामध्ये आणखी एक मंडलिका सुद्धा येते जी की कोकण रिजन मधली व्हरायटी आहे. कोणती, राईसची मंडलिका. आय थिंक मंडलिका नदी आहे त्याच्यावरून तिला नाव त्या रिजन मध्ये आणि त्या मंडलिका नदीच्या रिजन मध्ये राईसची व्हरायटी ग्रो होते म्हणून तिला नाव देण्यात आलं आहे मंडलिका. ओके, इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. हे दापोली युनिव्हर्सिटीचं इनोव्हेशन नाहीये. ओके, मंडलिका ही सेपरेट व्हरायटी आहे पण आपल्याला लक्षात ठेवायची आहे. देन आहे मँगो व्हरायटीज, कारण यावरती MPSC मध्ये क्वेश्चन आलेला आहे. मँगोच्या व्हरायटीज बघा कोणत्या आहेत, रत्ना, सिंधू, कोकण रुची, अल्फान्सो, सुवर्णा, कोकण राजा आणि कोकण सम्राट. रत्ना आपल्या सर्वांना लक्षात राहतो, सिंधू आपल्या सर्वांना लक्षात राहतो, अल्फान्सो आपल्या सर्वांना लक्षात राहतो. प्रॉब्लेम येतो राजा, रुची, सम्राट आणि सुवर्णामध्ये. ओके, तर ह्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ह्या आपल्या बाय डिफॉल्ट लक्षात राहतातच. ओके, तर कोणती लक्षात ठेवायची आहे, कोकण रुची, कोकण राजा, कोकण सम्राट. ओके, आणि सुवर्ण. देन येते कॅशू नटच्या व्हरायटी. कॅशूच्या व्हरायटी ज्या आहेत त्या वेंगुर्ला सिरीजनी स्टार्ट होतात. कोणत्या सिरीजनी स्टार्ट होतात, वेंगुर्ला. ओके, तर तुम्ही मला इथं सांगा आता कॅशू नटचं जे रिसर्च स्टेशन आहे ते कुठं आहे. ओके, याच्याच नावात कुठेतरी दडलेलं आहे. तर NRC ऑन कॅशू नट कुठं आहे ते तुम्ही मला त्या कमेंट करून सांगा. ओके, देन नेक्स्ट आहे पल्सेस. पल्सेस मध्ये हॉर्स ग्राम किंवा कुल
कुलथी, आपण याला कुडीद असं म्हणतो, तर त्याची व्हरायटी कोणती आहे? दापोली 1. कोकण सदाबहार कवपीची व्हरायटी, इम्पॉर्टंट व्हरायटी आहे, यावरती नेहमी क्वेश्चन आलेला आहे. ओके, देन आहे कोकण सफेद. कवपीच्या 2 व्हरायटीज आहेत, कोकण सदाबहार आणि कोकण सफेद. देन आहे कोकण तूर पिजन पीची व्हरायटी, कशाची आहे? पिजन पीची. त्यानंतर फिंगर मिलेट, नागली, ओके, किंवा आपण याला रागी सुद्धा म्हणतो. तर हे काय? दापोली 1 आणि दापोली सफेद 1. जनरली जे फिंगर मिलेट आहे, हे फिंगर मिलेट आपण जिथं रेड सॉइल आहे तिथं चांगलं ग्रो होतं. ओके, जो कर्नाटकाचा एरिया आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फिंगर मिलेट्स मध्ये रागी वगैरे, नागडी हे खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. देन आहे व्हेजिटेबलच्या व्हरायटीज. ओके, व्हेजिटेबलच्या व्हरायटीज बघा कोणत्या आहेत? कोकण भूषण डॉलिचर्स बीन. ओके, वाल जी आहे आपली, वाल म्हणतो आपण त्याला, कोकण भूषण. कोकण कीर्ती कशाची व्हरायटी आहे? मिरचीची व्हरायटी आहे. सोनाली टोमॅटो, शीतल कुकुंबर, कोकण श्वेता स्नेक गार्ड. ओके, देन आहे कोकण तारा बिटर गार्ड. आणि कोकण मधुर कशाची आहे? स्नॅप मेलॉनची व्हरायटी आहे. कशाची व्हरायटी आहे? स्नॅप मेलॉनची. तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. ओके, देन आहे कोकण कांचन लेसर यामची. त्यानंतर कोकण घोरखंड ग्रेटर याम, कोकण अश्विनी स्वीट याम, कोकण हरितपर्णी झांतो सोमा. देन आहे कोकण कालिका एरियल यामची व्हरायटी आहे. त्यानंतर आहे कोकण सफेद वेलची बनानाची व्हरायटी, कोकण लेमनची व्हरायटी, कोकण श्रीमंती. नटमेग, आपण याला जायफळ असं म्हणतो. ओके, तर याला काय असतो? एक सुगंध असतो. त्याच्यावरून आपण याच्या व्हरायटीज लक्षात ठेवायच्या आहेत. याच्या व्हरायटी कोणत्या आहेत? कोकण साई, कोकण सुगंधा, कोकण श्रीमंती. ओके, कोकण साई, सुगंधा. त्यानंतर आणखी कोणती आहे? कोकण श्रीमंती. ह्या कशाच्या व्हरायट्या आहेत? नटमेगच्या व्हरायट्या आहेत. ओके, आणखी याच्यामध्ये ऍड करायची राहिली ती बघा, कोकण प्रोलिफिक जॅकफ्रूटची व्हरायटी. कशाची व्हरायटी आहे? जॅकफ्रूटची. यावरती क्वेश्चन आलेला आहे. कोणती? कोकण प्रोलिफिक. कशाची व्हरायटी आहे? जॅकफ्रूटची व्हरायटी आहे. ओके, आणि एमसीआरपीजी सीईटीच्या दृष्टीने आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? तर रत्ना फर्स्ट मँगो हायब्रिड आहे इंडियाचा. देन आहे सिंधू, हे काय आहे? स्टोनलेस मँगो. याच्यामध्ये जी सीड्स असते, आपण त्याला कोय असं म्हणतो, तर ती एकदम छोटी, खूप छोट्या प्रमाणात असते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? स्टोनलेस सुद्धा म्हणतो. देन आहे सह्याद्री फर्स्ट राईस हायब्रिड जे आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला हायब्रिड कोणतं? तर सह्याद्री 1. ओके, दापोली सफेद जे आहे ही व्हाईट ग्रेन फिंगर मिलेट व्हरायटी आहे. कशी आहे? व्हाईट ग्रेन आहे. फिंगर मिलेट जनरली आपल्याला कसं दिसतं? रेड कलरचं, पण ही काय आहे? व्हाईट ग्रेन व्हरायटी आहे. कोणती? दापोली सफेद. देन कोकण अश्विनी स्वीट पोटॅटोची व्हरायटी आहे. कोकण तूर अर्ली पिजन पी व्हरायटी आहे, सुटेबल फॉर राईस बर्न कल्टिवेशन. आता हे जे राईस आहे याच्या बर्न वरती कल्टिवेट करण्यासाठी कोणती व्हरायटी डेव्हलप केली आहे? कोकण तूर 1. ओके, एवढं तुम्हाला बीएसकेकेव्ही दापोलीच्या व्हरायटी बद्दल लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला असंच राहुरी युनिव्हर्सिटीसाठी राहुरी, त्यानंतर अकोला युनिव्हर्सिटी आणि परभणी युनिव्हर्सिटीच्या जर व्हरायटीची लिस्ट पाहिजे असेल किंवा त्यावर तुम्हाला एक स्पेशल लेक्चर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. मी तुम्हाला ते पीडीएफ अवेलेबल करून देईन. आयदर तुम्ही जर माणसानं लेक्चर घ्या, आपण त्याच्यावरती एक लेक्चर सुद्धा कंडक्ट करून, कारण की ह्यावरती म्हणजे दापोली या चारही युनिव्हर्सिटीच्या व्हरायटीज वरती, त्यांच्या इनोव्हेशन्स वरती क्वेश्चन हा नेहमी येत असतो. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पुसा बेदाना इज दी व्हरायटी ऑफ. ऑप्शन आहे मस्कमेलन, वॉटरमेलन, पंपकिन आणि कुकुंबर. पुसा बेदाना ही इम्प्रूव्ड व्हरायटी आहे. कशाची? वॉटरमेलनची. कशाची व्हरायटी आहे? वॉटरमेलनची. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी, पुसा. हे बघा, जे पुसा न्यू दिल्ली आहे तिथं जे इनोव्हेशन झालं त्याची स्टार्टिंग पुसानी आहे. याच्या जर तुम्हाला व्हरायटीज पाहिजे, व्हरायटीज ज्या आहे पूर्ण, ओके, याची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, आपण तीही तुम्हाला अवेलेबल करून देऊ. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे सीपीसीआरआय इज लोकेटेड ऍट. ऑप्शन आहे हैदराबाद तेलंगणा, ऑप्शन बी आहे लुधियाना पंजाब, ऑप्शन सी बेंगलुरू कर्नाटका आणि ऑप्शन डी कासारगोड केरला. तर सेंट्रल प्लांटेशन जे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, ओके, ते कुठे आहे? कासारगोड केरलाला. ऑप्शन डी. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन डी. देन आहे बेंगलुरू कर्नाटका, इथे काय आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च. काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च. लुधियाना पंजाब जर म्हटलं तर CIPHET. ओके,
जी सेंट्रल इन्स्टिट्यूट पोस्ट हार्वेस्ट अँड इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी CIPHET लुधियाना पंजाब आणि हैदराबाद तेलंगणा आपण जर म्हटलं तर NIPHM काय आहे NIPHM अपेडा सॉरी आपण इथे लिहू NIPHM त्यानंतर येते दुसरी येते नार्म सुद्धा इथंच आहे नार्म त्यानंतर मॅनेज सुद्धा इथंच आहे मॅनेज फोर्थ नंबरला अपेडा सुद्धा इथंच आहे अपेडा त्यानंतर इक्रिसॅट सुद्धा कुठं आहे हैदराबादला इक्रिसॅट सुद्धा कुठं आहे हैदराबादला ओके तर ह्या पाचही इन्स्टिट्यूट इम्पॉर्टंट आहेत याची तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट इयर याचं जे फंक्शन आहे ओके इयर त्यानंतर याचं काम काय करते हे वर्क काय करते त्यावरती क्वेश्चन येऊ शकतो त्यानंतर याचा जो लॉंग फॉर्म आहे यावरती एक क्वेश्चन येऊ शकतो बघा क्वेश्चन फ्रेम यावरती होतील एक्झाम कोणतीही असू द्या ओके द नेक्स्ट क्वेश्चन येतो आपला द क्वीन ऑफ स्पायसेस इज ओके क्वीन ऑफ स्पायसेस कोण आहे हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे बघा आणि ऑप्शन आहे ब्लॅक पेपर बी कार्डेमम सी टर्मरिक आणि डी काय आहे क्लोव तर बघा क्वीन ऑफ स्पायसेस आपल्याला किंग आणि क्वीन मध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं तर मी तुम्हाला सांगते बघा क्वीन आणि क्वीन डिफरंट किंग अँड क्वीन याच्यावरती मी एक आपली जी डेली PYQ तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर तुम्हाला सांगते आपले डेली क्वीज असते किती वाजता असते 6 वाजता असते कुठं असते तर जनरल ऍग्रिकल्चरचं जे चॅटचा ग्रुप आहे ओके जिथं तुम्ही तुमचे जे पॉइंट्स आहेत ते मांडू शकता किंवा तुम्हाला जो काही डाऊट आहे किंवा आणखी काही प्रॉब्लेम आहे तो इथं तुम्ही शेअर करू शकता तर आपलं जनरल ऍग्रिकल्चर तुम्ही युट्यूबचं चॅनल बघत आहात त्याच्यात जर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये गेला तर ह्या जनरल ऍग्रिकल्चर चॅटची तुम्हाला लिंक मिळून जाईल तुम्ही डेली क्विज जी आहे ती अटेंड करू शकता कधी 6 वाजता याच्यावरती आपण डेली 30 MCQ आणि संडेला मेगा क्विज असते त्याच्यामध्ये 50 किंवा 100 MCQ आपण डेली लाईव्ह बेसिसवरती घेत असतो ओके तर यामध्ये हे क्वेश्चन्स जे आहेत हे कव्हर झालेले आहेत ऑलमोस्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत पण स्पेशल किंग आणि क्वीन यावरती तर एक स्पेशल क्वीज जी आहे ती अरेंज केलेली आहे तुम्ही जर म्हणत असाल तर आपण परत एकदा ती प्ले करूया ओके क्वीन ऑफ स्पायसेस ऑप्शन आहे ब्लॅक पेपर कार्डेमम टर्मरिक आणि क्लोव कन्फ्युजन कुठं होतं ब्लॅक पेपर आणि कार्डेमम मध्ये कारण ब्लॅक पेपर काय आहे किंग ऑफ स्पायसेस आणि कार्डेमम काय आहे क्वीन ऑफ स्पायसेस काय आहे क्वीन ऑफ स्पायसेस करेक्ट आन्सर काय ऑप्शन बी द नेक्स्ट क्वेश्चन आहे द बॉटॅनिकल नेम ऑफ बॉटल गार्ड इज आणि ऑप्शन आहे कुकुरबिटा मॅक्सिमा ऑप्शन सेकंड आहे बेनिन कासा हिस्पिडा देन आहे लॅन्जेरिया सिसारिया आणि ऑप्शन डी आहे क्युक्युमस सटायवस तर बघा बॉटल गार्ड क्वेश्चन कुठं आहे बॉटल गार्ड वरून आहे तर मी तुम्हाला सांगते जे गार्ड आहेत ओके जे गार्ड आहेत त्यावरती गार्ड किंवा कोल क्रॉप आहेत ओके कोल क्रॉप असतील तर ह्याचं बॉटनिकल नेम लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे कारण यावरती नेहमी क्वेश्चन तुम्हाला दिसून येतो तर तो कशावरती येतो बॉटनिकल नेम त्याची पूर्ण प्रोडक्शन टेक्नॉलॉजी तुम्हाला रीड करावं लागत नाही ओके नॉट सो इम्पॉर्टंट फक्त त्याच्या बॉटनिकल नेम वरती भर असतो जसं की मी तुम्हाला ॲग्रोनॉमिकल क्रॉप मध्ये सांगितलं होतं ॲग्रोनॉमिकल क्रॉप मध्ये जे मायनर मिलेट आहेत ओके त्या मायनर मिलेट वरती डिटेल क्वेश्चन येत नाही पण त्याच्या बॉटनिकल नेम वरती नेहमी क्वेश्चन हा येत असतो ओके तर तुम्हाला जेव्हा तुम्ही हॉर्टिकल्चरची प्रोडक्शन टेक्नॉलॉजी रीड करत असाल ॲग्रोनॉमिकल ची प्रोडक्शन टेक्नॉलॉजी रीड करत असाल तर तुम्हाला क्वेश्चनचा आधार घेऊन ते रीड करणं गरजेचं आहे कारण की प्रत्येकाच्या तुम्ही पूर्ण प्रोडक्शन टेक्नॉलॉजी रीड मगअप करणं पॉसिबल नाही आहे मग आता कुकुरबिटा मॅक्सिमा हे कशाचं बॉटनिकल नेम आहे तर हे आहे पंपकिनचं कशाचं आहे पंपकिन देन आहे बेनिनेस्का हिस्पिडा हा आहे ऍश गार्ड काय आहे ऍश गार्ड किंवा आपण यालाच काय म्हणतो वॅक्स गॉड सुद्धा म्हणतो काय म्हणतो वॅक्स गॉड सुद्धा म्हणतो ऍश गार्ड तुम्ही नाव ऐकलं असेल लॅन्जेरिया सिसारिया हे कसं आहे कशाचं नाव आहे बॉटल गार्डचं करेक्ट आन्सर काय ऑप्शन सी क्युक्युमिस
सटायवस हे कशाचं नाव आहे? कुकुंबरचं. कशाचं आहे? कुकुंबर म्हणजे आपली काकडीचं. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कार्डामॉम बिलॉंग टू विच फॅमिली? ऑप्शन आहे रुटाएसी, लाउरेसी, जिंजिबरेसी आणि ॲपियसी. तर रुटाएसी फॅमिलीमध्ये जनरली येते सिट्रस फॅमिली. कोणती येते? सिट्रस फॅमिली. मग त्याच्यामध्ये सिट्रस असेल, लेमन असेल, मंदारिन असेल. ओके. त्यानंतर पुमेलो वगैरे हे क्विनो हे सगळे हे कशामध्ये येतात? रुटाएसी मध्ये. लाउरिएसी मध्ये कोण येतं? तर सिनॅमॉन. ओके. सिनॅमॉन. सिनॅमॉनची एक इम्पॉर्टंट व्हरायटी आहे कोकण बोल्ड. यावरती कोकण बोल्ड आणि आणखी एक व्हरायटी आहे कोकणची, यावरती सुद्धा एमसीआर मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. ओके. मी आधीचे लेक्चर घेतलं आहे 2025 मध्येच विचारलेला आहे वाटते, त्याच्यामध्ये मी छान एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही एकदा जाऊन गो थ्रू करू शकता जर तुम्ही आजपर्यंत बघितलं नसेल तर. आणि जिंजिबरेसी मध्ये काय येतं? कार्डामॉम येतं. त्याच्यानंतर जिंजर. ओके. जिंजर हे कशामध्ये येतात? जिंजिबरेसी मध्ये. ॲपियसी मध्ये कोण येतं? ॲपियसी मध्ये येतं कॅरट, कोरिअंडर, फ्युनेल. हे कशामध्ये येतात? हे येतात ॲपियसी फॅमिलीमध्ये. इथे करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, लिची इज क्लासिफाईड ॲज. बघा लिचीचा जो आहे याच्यावर लिचीवरती नेहमी क्वेश्चन येतो. लिची आणि लिचीसाठी जर समजा म्हणायचं झालं की पूर्ण प्रोडक्शन टेक्नॉलॉजी रीड करायची का नाही, तर जे आपलं काय म्हणते एक हॉर्टिकल्चरचं बुक आहे बघा, हॉर्टिकल्चर, त्याचं नाव आठवत नाही, इन्स्टंट ऑफ हॉर्टिकल्चरचे फर्स्ट 30 पेजेस जे आहेत तेवढं जरी रीड केलं तरी तुम्ही लीडचीचा क्वेश्चन टॅकल करू शकता. कारण काय आहे त्याच्यामध्ये जे आपले फ्रूट क्रॉप आहे त्याचं वेगवेगळ्या सीझन वरती ते कोणत्या कंडिशनला राहतात त्यावरती वेगवेगळं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. फ्रूट टाईप कोणते आहेत यावरती सुद्धा विचारलेलं, म्हणजे त्यामध्ये डिटेल असे आपल्याला चार्ट्स दिलेले आहेत. ते चार्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कारण 2021 एमसीआर पीजीसीईटी मध्ये क्वेश्चन काय आला होता की लिचीचं जे फ्रूट टाईप आहे तो कोणता आहे, तर लिचीचा फ्रूट टाईप कोणता असतो? नट. आणि त्याचा पार्ट आपण कोणता यूज करतो? आरिल. ओके. तर ह्यावरती क्वेश्चन जो आहे तो आला होता. तर आपल्याला ते 30 पेजेस मगअप करणं फार गरजेचं आहे. ओके. तुम्हाला जर तुमच्याकडे असेल तर बेटर आहे, नसेल तर मला सांगा, मी आपलं जे जनरल ऍग्रिकल्चरचं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती अपलोड करून देईल. ओके. तर लिची आपल्याला क्लासिफाईड विचारलेलं आहे. कोणतं प्लांट आहे? सबट्रॉपिकल, टेम्परेट, ट्रॉपिकल, डेझर्ट. तर लिची जी आहे हे सबट्रॉपिकल कंडिशनला ग्रो होतं. करेक्ट आन्सर काय इथं? ऑप्शन ए. टेम्परेट मध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्याच्यामध्ये टेम्परेट फ्रूट क्रॉप मध्ये कोणते येतात? ऍपल, पियर, पीच, प्लम. त्यानंतर ट्रॉपिकल मध्ये पपया, मँगो, गवा हे कशामध्ये येतात? ट्रॉपिकल मध्ये. आणि डेझर्ट मध्ये झेरिक कंडिशन, कॅम्प प्लांट आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो? कॅम्प प्लांट. पाइनएपल सारखे प्लांट जे आहे ते कुठे येतात? डेझर्ट कंडिशनला. ओके. इथे करेक्ट आन्सर काय? ऑप्शन ई आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, जर्बेरा इज कॉमनली प्रोपोगेटेड थ्रू. बघा क्वेश्चन कशावरती आहे? फ्लोरिकल्चर. ओके. कशावरती आहे? फ्लोरिकल्चर. तर फ्लोरिकल्चर मध्ये 4-5 क्रॉप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये बघा रोज असेल, रोज, त्याच्यानंतर जास्मिन, क्रायसॅन्थेमम, जर्बेरा आणि जर्बेरा आणि आहे ग्लॅडिओलस आणखी येतं मारीगोल्ड. ह्यावरतीच तुम्हाला क्वेश्चन जास्तीत जास्त प्रमाणात दिसून येतील आणि याचेही ठराविक क्वेश्चन येतात. ओके. की त्याचं बॉटॅनिकल नेम, प्रोपोगेशन मटेरियल, त्याच्यावर येणारे पेस्ट वगैरे. ओके. त्याचा आपण कोणता प्लांट पार्ट यूज करतो, त्याच्यानंतर त्याचे जे फ्लावर आहेत ते आपण लूज फ्लावर म्हणून यूज करतो की क्लड फ्लावर म्हणून यूज करतो. एवढंच बेसिक क्वेश्चन जे आहे या फ्लोरिकल्चर मधून आपल्याला येत असतात. तर आपल्याला एवढं रीड करायचे आहेत. ओके. नोट डाऊन तुम्ही करू शकता. इथे क्वेश्चन काय? जर्बेरा इज कॉमनली प्रोपोगेटेड थ्रू. ऑप्शन आहे सीड, कटिंग, लेअरिंग आणि ऑप्शन डी आहे मायक्रो प्रोपोगेशन. तर जर्बेराचं प्रोपोगेशन हे कशा थ्रू होतं? मायक्रो प्रोपोगेशन थ्रू होत असतं. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन डी. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑपरेशन परफॉर्म इन क्रायसॅन्थेमम टू प्रमोट ब्रांचिंग. आणि ऑप्शन आहे प्रुनिंग, पिंचिंग, थिनिंग आणि अर्थिंग अप. तर क्रायसॅन्थेमम मध्ये
खूप साऱ्या ब्रांचिंग यायला पाहिजे. त्याला बघा आपण निपिंग असं म्हणतो, चिकपी आणि कॉटन मध्ये निपिंग म्हणतो. इथं आपण त्याला काय म्हणतो, पिंचिंग असं म्हणतो. त्याला काय करतो आपण, पिंचिंग करतो. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फिजिकल डिसऑर्डर ऑफ मँगो. ऑप्शन आहे जेली सीड, ऑप्शन बी पावडरी मिल्डो, ऑप्शन सी अँथ्रॅकनोज आणि ऑप्शन डी विल्ड. अशा क्वेश्चन मध्ये एक्सप्लेनेशन द्यायची गरज नसते आणि तुम्हीही एक्स्ट्रा तुमचा जो ब्रेन आहे तो यूज करायची गरज नसते. कारण काय, कारण की तीनही आपल्याला माहिती आहे की तीनही काय आहेत, डिसीज आहेत. तिन्ही काय, डिसीज आहेत. आणि जेलीसीड काय आहे, डिसऑर्डर आहे. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन ए. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच व्हेजिटेबल इज मोस्ट टॉलरंट टू सॅलिनिटी. ऑप्शन आहे टोमॅटो, ब्रिंजल, कॅबेज, ॲस्पॅरागस. बघा हे टॉलरंट टू सॅलिनिटी, ऍसिडिटी, अल्कलिनिटी ह्याचे सुद्धा जे चार्ट आहेत ते इन्स्टंट्स ऑफ हॉर्टिकल्चरचे 30 पेजेस आहेत त्यामध्ये इन्क्लूड आहेत. इथं मोस्ट टॉलरंट टू सॅलिनिटी कोणता आहे, ॲस्पॅरागस. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन डी. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, गार्लिक इज प्रोपोगेटेड बाय. ऑप्शन आहे सीड, ब्युबिल, क्लो आणि कटिंग. तर गार्लिकच्या जनरली त्याची जी पाकळी त्याला आपण काय म्हणतो, क्लो यूज करत असतात प्रोपोगेशनसाठी. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द एडिबल इकॉनॉमिक पार्ट ऑफ क्लोव इज. ऑप्शन आहे फ्लॉवर बर्ड, स्टेम, रूट आणि लिव्ज. जे क्लोव आहे, लवंग आहे, त्याचा इकॉनॉमिकल पार्ट कोणता आहे, तर फ्लॉवर बर्ड. कोणता असतो, फ्लॉवर बर्ड. हा क्वेश्चन युपीएससी बघा, हे आपले जे काय म्हणतात त्याला, आपली सारथी इन्स्टिट्यूट झाली, त्याच्यानंतर सारथी, बार्टी, महाज्योती हे काय करत असतात, दरवर्षी युपीएससीचे जे युपीएससी करणारे जे स्टुडंट आहेत त्यांची एक एक्झाम घेतात. ओके. कशासाठी, तर त्यांना फंड प्रोव्हाइड करण्यासाठी. ओके. त्यांना स्टायपंड प्रोव्हाइड करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन मागच्या वर्षी विचारलेला होता युपीएससी मध्ये. युपीएससीची जी एक्झाम होती त्याच्यामध्ये की द इडिबल ऑर इकॉनॉमिक पार्ट ऑफ क्लो इज. तर कोणता आहे, तर तो आहे फ्लॉवर बर्ड. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन ए. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, द शुगर केन कॉन्सन्ट्रेशन जनरली रिक्वायर्ड फॉर प्रिझर्वेशन इज. आणि ऑप्शन आहे 40 ते 45, 50 ते 55, 60 ते 65 आणि 70 ते 72. तर शुगरचं कॉन्सन्ट्रेशन हे सगळ्यात जास्त पाहिजे. कारण काय, ते ऍज अ टेस्ट साठी सुद्धा आपण युज करतो आणि प्रिझर्वेशन साठी मेन रोल, महत्वाचा रोल प्ले करतो. करेक्ट आन्सर काय इथं, ऑप्शन डी. 70 ते 72% शुगर रिक्वायर्ड असते. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फर्मेंटेशन इज कॉमनली असोसिएटेड विच फ्रूट क्रॉप. देन आहे मँगो, ऍपल. ऑप्शन्स बघा, मँगो, ऍपल, ग्रेप, गावा. आपल्याला सर्वांना माहिती आहे ग्रेप पासून काय बनवल्या जाते, वाईन बनवल्या जाते. तर फर्मेंटेशनशी असोसिएटेड कोण असेल, तर ग्रेप आहे. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन सी. द नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोटपुरी इज. आणि ऑप्शन आहे अ फर्मेंटेड फ्रूट बिव्हरेजेस, अ मेडिकल प्लांट एक्स्ट्रॅक्ट. ऑप्शन आहे, ऑप्शन सी आहे फ्लॉवर प्रिझर्वेशन टेक्निक आणि ऑप्शन डी आहे अ मिक्सचर ऑफ ड्राईड फ्लॉवर, हर्ब अँड स्पायसेस फॉर फ्रॅग्रन्स. तर पोटपुरी म्हणजे काय, तर जे की ड्राईड फ्लॉवर्स असतील, हर्ब्स असतील किंवा स्पायसेस आपण फ्रॅग्रन्ससाठी ड्राय करून ठेवतो, त्याचं एक मिक्सचर जे आहे त्याला काय म्हणतात, पोटपुरी असं म्हणतात. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ब्लांचिंग इज प्रायमरीली डन टू. बघा हा क्वेश्चन मला असं वाटतं 1-2 दिवसा अगोदरच आपल्या जे लाईव्ह क्विजचे जे लाईव्ह क्विज फॉर्मॅटमध्ये झालेला आहे. तर जे लोक सॉल्व्ह करत असतील त्यांना याचा आन्सर माहिती आहे. करेक्ट आन्सर ऑप्शन काय बघा, इन्क्रीज शुगर कंटेंट, इनॅक्टिव्हेट एन्झाईम, रिड्यूस ऍसिडिटी अँड इम्प्रूव्ह जर्मिनेशन. तर ब्लांचिंग म्हणजे काय आहे, ब्लांचिंग म्हणजे इनॅक्टिव्हेशन ऑफ एन्झाईम. ओके. जे कॅबेज, कॉलीफ्लॉवर याच्यामध्ये जनरली हे ऑपरेशन कॅरिड आउट केलं जातं आफ्टर हार्वेस्ट. ओके. कधी, आफ्टर हार्वेस्ट. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सिंधू मँगो इज अ हायब्रिड ऑफ. ऑप्शन आहे अल्फान्सो केसर, रत्ना अल्फान्सो, नीलम दशेरी आणि त्याच्यानंतर काय, तोतापुरी रत्ना. तर सिंधू हा जो क्रॉस आहे हा कशाचा आहे, हा आहे रत्ना आणि अल्फान्सोचा. SRA असं लक्षात ठेवा. काय, SRA लक्षात ठेवा. त्यानंतर MND लक्षात ठेवा. MND म्हणजे काय, नीलम दशेरी याचा क्रॉस कोण आहे, याचा मल्लिका जो आहे, मल्लिका हा क्रॉस कशाचा आहे, MND चा. नीलम आणि दशेरी. त्याच्यानंतर
आणखी येतं ते म्हणजे एक DNA सुद्धा आहे. नीलम आणि अल्फान्सोचा काय आहे? दशेरी. नीलम अल्फान्सो दशेरी. ओके, करेक्ट आन्सर काय इथं? ऑप्शन बी. द नेक्स्ट क्वेश्चन बघा, द हेडक्वार्टर ऑफ बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया इज लोकेटेड ॲट, आणि ऑप्शन आहे न्यू दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि बेंगळुरू. तर बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया लोकेटेड आहे कोलकाताला. कुठं आहे? ऑप्शन सी, कोलकाताला. ओके, देन बॉटनिकलशी रिलेटेड इन्स्टिट्यूट एक लखनौला सुद्धा आहे. कुठं आहे? लखनौला सुद्धा आहे. ती इन्स्टिट्यूट कोणती आहे? एकदा मला कमेंट करून सांगा. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच फ्लॉवर इज कॉमनली मार्केटेड ॲज अन इंडिव्हिज्युअली पॅक्ड फ्लॉवर, आणि ऑप्शन आहे जरबेरा, मारीगोल्ड, रोज, जास्मिन. बघा, मारीगोल्ड आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक आपण गार्लँडसाठी वगैरे युज करतो. हे लूज फ्लॉवर आपल्याला मिळतात. काय लूज फ्लॉवर आपल्याला मिळतात? कट फ्लॉवर जनरली रोज जो आहे तो कट फ्लॉवर आहे, पण आपल्याला जनरली बंचेस मध्ये पाहायला मिळतो. कसा पाहायला मिळतो? बंचेस मध्ये. पण जरबेरा हा असा क्रॉप आहे, जरबेरा असा फ्लॉवर आहे तो आपल्याला इंडिव्हिज्युअली, कारण की त्याची जी क्वालिटी आहे, ओके, त्याचं जे इल्ड आहे, क्वालिटी आणि सगळ्या गोष्टी बघतात. जरबेरा काय केला जातो? हा इंडिव्हिज्युअली पॅक आउट केला जातो कट फ्लॉवर पैकी. ओके, इंडिव्हिज्युअली जो आहे कट फ्लॉवर पैकी इंडिव्हिज्युअली मार्केटमध्ये आपल्याला पॅक केलेला दिसतो. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन ए. बघा, लँडस्केप अँड गार्डनिंग मधून म्हणजे जो आपल्याला नवीन हायटेक ऍग्रिकल्चर वगैरे नाही का, 16 कमिटीमध्ये नवीन, सॉरी 15 कमिटीमध्ये नवीन जे सब्जेक्ट आले होते त्यामधून हे क्वेश्चन तुम्हाला दिसत आहेत. द नेक्स्ट क्वेश्चन आहे रिकमेंडेड सीड रेट ऑफ ओक्रा इज. बघा, जे व्हेजिटेबल इम्पॉर्टंट आहेत जसं की ब्रिंजल, ओक्रा, त्यानंतर आहे टोमॅटो, ऑनियन, हे जे इम्पॉर्टंट व्हेजिटेबल क्रॉप आहेत याची तुम्हाला पूर्ण प्रोडक्शन टेक्नॉलॉजी रीड करणं गरजेचं आहे. कारण ओक्रावरती दरवर्षी क्वेश्चन असतोच. त्याचा सीड रेट, यावेळेस त्याचा सीड रेट विचारलेला आहे. आधी त्याची इम्पॉर्टंट पेस्ट विचारली होती. ओके, त्याची इम्पॉर्टंट पेस्ट विचारली होती. आणखी याच्यावरती तो एलोवेन मोझॅक जो डिसीज आहे त्यावरती विचारलेलं होतं. आणखी ओक्राचं मला असं वाटतं सायंटिफिक नेम वरती एकदा क्वेश्चन आलेला आहे, आणि एकदा त्याच्या क्रोमोझोम नेम वरती क्वेश्चन क्रोमोझोम नंबर वरती क्वेश्चन आलेला आहे. यावेळेस क्वेश्चन सीड रेट वरती येतात. म्हणजे यावरून आपल्याला काय कळतं की पूर्ण प्रोडक्शन टेक्नॉलॉजी जी आहे ती रीड करायची आहे. ओके, इथे करेक्ट आन्सर काय आहे? 2.5 kg पर हेक्टर हा काय सीड रेट आहे ओक्राचा. आता ओक्राचा सीड रेट लक्षात कशा ठेवायचा? तर त्याची जी सीड्स आहेत, ओके, सीड्सचं वेट किंवा ते आपल्याला म्हणजे त्याची जी ही आहे, ओके, साईज आहे, त्याची साईज वरती जनरली त्याचा सीड रेट डिपेंड करतो. जसं आता चिकपी, सोयाबीन आहे, याचा सीड रेट खूप मोठा आहे. कारण काय? साईजही खूप मोठी आहे आणि ते वजनाने पण भारी आहेत. ओके, तर ह्या दोन वरती सीड रेट जो आहे तो इन्फ्लुएन्स करत असतो. ओके, दुसरं येतं आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे जर्मिनेशन पर्सेंटेजवर सुद्धा. काय? जर्मिनेशन पर्सेंटेजवर सुद्धा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आयडेंटिफाय द रॉंग पेअर. ऑप्शन आहे पोटॅटो ट्यूबर, सी गार्लिक बल्ब, जिंजर रायझोम, आणि ऑप्शन डी आहे स्वीट पोटॅटो स्टोलन. तर याच्यामध्ये बघा मॉडिफाईड पार्ट जे आहे याच्या पेअर दिले आहे. पोटॅटोचं मॉडिफाईड स्टेम काय झालेला आहे? ट्यूबर. गार्लिकचा मॉडिफाईड लीव्ह जो आहे तो काय झाला आहे? बल्ब. जिंजर मध्ये जे मॉडिफिकेशन झालेलं आहे बर्ड्सचं, ते त्याचे जे बर्ड्स असतात छोटे छोटे त्याला काय रायझोम मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आणि स्वीट पोटॅटो मध्ये स्टोलन न होता इथं सुद्धा काय आहे? ट्यूबर जो आहे हा मॉडिफाईड पार्ट आहे. कोणता? ट्यूबर. इथं करेक्ट रॉंग पेअर कोणती आपली? ऑप्शन डी. बघा, इथं हॉर्टिकल्चरचे आपले क्वेश्चन जे आहे ते पूर्ण संपलेले आहे. ह्यावरून 2024 चे जे आपले हॉर्टिकल्चरचे जेवढे ऑब्जेक्टिव्ह आहे त्यावरून तुम्हाला लक्षात आलं की आपल्याला टॉपिक वाईज जायचं आहे आणि आपल्याला रीड काय करायचं आहे. ओके, सगळ्यात मेन महत्वाचं आहे की व्हॉट टू रीड. ओके, व्हॉट टू रीड. एक आपण जर आढावा बघितला व्हॉट टू रीड मध्ये तर आपल्याला एक समजतं की आपल्याला व्हरायटीज ज्या आहेत, व्हरायटीज आणि इनोव्हेशन्स रिलेटेड टू आर फॉर असे यूज त्यावरती आपल्याला पूर्ण रीड करायचं आहे. दुसरं म्हणजे प्रोडक्शन टेक्नॉलॉजी,
प्रोडक्शन टेक्नॉलॉजी मध्ये इम्पॉर्टंट फ्रूट क्रॉप जे आहेत, इम्पॉर्टंट फ्रूट क्रॉप, इम्पॉर्टंट फ्रूट क्रॉप, इम्पॉर्टंट व्हेजिटेबल क्रॉप आणि इम्पॉर्टंट फ्लोरिकल्चर एवढं आपल्याला रीड करायचं आहे. थर्ड, जे मायनर आहेत, मायनर बद्दल आपल्याला फक्त त्याचं फक्त बॉटनिकल नेम एवढंच, बॉटनिकल नेम लक्षात ठेवायचं आहे. आणि चौथं महत्वाचं म्हणजे जे इन्स्टंट ऑफ हॉर्टिकल्चरचे 3-4 हॉर्टिकल्चरचे जे फर्स्ट 30 पेजेस आहेत ते आपल्याला गो थ्रू करायचं आहे. तुम्ही आता स्क्रीनशॉट काढू शकता. हँडरायटिंग खूप घाण आहे तर तुम्ही लिहूनही घेऊ शकता. ओके, थांबूया इथे. थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडी.